करिश्माताई, करिश्माताई, थांब 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 थांब. थांबत का नव्हतीस? ऐकायला नाही आलं का? ऐकायचं नव्हतं. इंदे, ते असलं फालतू बोलत बसायला माझ्याकडे येळ नाहीये. लय काम पडलीत बाय. कुठं कुठं काम आहेत? इंदे, मोठी मी आहेत, मला प्रश्न विचारायचे नाही. मग तू स्वतःहून सांग. काय? कशाचं? कशाचं म्हणजे? पैशांचं. आता कोणत्या पैशांबद्दल बोलत होती? इंदे, नवऱ्याची जेलमध्ये लयच उलट तपासणी झालेली दिसतीये ग. तुला पण लागली वाटतं सवय उलट तपासणी करायची पोलिसांसारखी. आता फालतू कोण बोलतय? मला नाही इंदे, लय भूक लागलीये, येते मी बाय. नाही, आधी सांग, खोटं का बोललीस आत्याला? मी कोणते पैसे दिले तुला? हा, कसली पैशांबद्दल बोलतीये तू? बंडल मारले मी मदरला. झालं का? मारलंच बंडल? तिचा किरकिरा स्वभाव. मला फादरने पाठवले दुबईहून पैसे. आता बने तुला कशाला पाठवले पैसे? जास्त होते आता, डिटेक्टिव्ह गिरी जास्त होती. उत्तर दे आधी. हिंदी. अगं ते मोबाईल घ्यायचा होता मला, न्यू मोबाईल, म्हणून फादरने पैसे पाठवलेत दुबईहून. मग आता हे मदरला कळलं तर ते घेऊन देणार आहे का? तू सांग बरं. नाही म्हणून. हे तर खरं बोलालीस का? आता तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर गेली उद्या. अगं पण आज तो बघ. ए बघ इंदे, जाऊन आज तो मला विचार तुझ्या. मला लय भूक लागली. बाय. अगं करिश्माताईने काही उलट सुलट तर केलं नसेल ना? हे बघा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यांना सम प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे. आता कसं आहे, ती शेळकेवाडीची जी नदी आहे ना, त्याच्यावरचा जो बांध आहे तो जर पूर्ण झाला तर त्याचा फायदा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण होईल आणि आपल्याला पण होणारच. आता फक्त एक गोष्ट करावी लागेल आपल्याला, की आपल्या सगळ्यांना ना थोडी थोडी जमीन द्यावी लागेल. हे बघा, हा मला प्रस्ताव मान्य नाही. तुम्हा सगळ्यांचा तर फायदा होईल, पण माझी आणि या रत्नाकरची तर जमीन जाईल ना. हो हो, बरोबर बोलताय ते भांबरेकर. पण अध्यक्ष महाराजांनी सांगितलं होतं ना तुम्हाला की तेवढी जमीन दिली जाईल म्हणून. आम्हाला आमची जमीन पाहिजे, नाहीतर डबल जमीन पाहिजे. हो हो. हे बघा, ही तर तुमची अडवणूक होतीये. हे बघा दादा, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. नाही नाही नाही, हे बघा, आम्ही डबल जमीन तर नाही देऊ शकत, पण जेवढी जास्त देता येईल जमीन तेवढी देण्याचा प्रयत्न करू आम्ही. कॉम्प्रोमाइज होणार नाही. हो हो, बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं. ओ रत्नाकर आणि भांबरेकर, तुम्ही अध्यक्ष महाराजांना विरोध करू नका, नाहीतर तुमची गत्या मोहित रावांसारखी व्हायची बघा. आओ सरपंच साहेब, जस्ट जोकिंग करत होते, एवढं मनावर घेऊ नका हो. ओ मॅडम, कुणाशी जोकिंग करता हे कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका. आता अशी मीटिंग संपलेली आहे, आम्हाला हा काय प्रस्ताव मांडणं नाही. हा, मीटिंग संपली, चला निघूया. चला चला चला. नाही नाही मंजुळाताई, तुमचं बरोबर आहे. आपण हा मुद्दा पुढच्या मीटिंग मध्ये मांडू. मी तुम्हाला कॉल करते. 1 मिनिट. आदू, काय रे? अरे ती पंचायतीची फाईल आहे ना, मग अशी का फेकली? अगेन तू काय करू? मग मी काय करू? तूच सांग. आज पंचायत समितीत गेलो होतो तर तिथे सगळेजण माझी
चेष्टा करत होते. एक बाई तर काय म्हटली माहितीये की अध्यक्ष महाराजांना विरोध करू नका, नाहीतर ते आपला पण हाल मोहितराव सारखा करतील. काय बोलू आता इंदू, मी काय कुणी आहे का? कुणी आहे मी? अदू तू नाही आहे सर. हे बघ इंदू, हे बघ, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ना खरा खुनी पकडला गेलाच पाहिजे. मामा लवकर चल. काय झालं? अरे पोलीस आलेत. पोलीस? हा. चल. अगं चाकू नीट पकड. समजा लक्ष त्या खाण्याकडेच. ए बाई मी काही हिंदी नाही तुझ्या शिवाय ऐकून घ्यायला. आणि मी बी काय बाई नाही, आई आहे तुझी, नीटच सांगणार. हो ना, मग आईसारखं वाग जरा. लाड कर माझे. त्या लाडाने तर येडी झालीस. लहानपणी जशी कान पकडले असते ना, सुत सारखी सरळ झाली असतीस. असं उलट नसती बोललीस आईला. पैसे कुठून आले? मग तर काय सारखं पैसे 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 पैसे. ये घे, झालीये चिरून भाजी, पटदिशी फोडणीला टाक. मला भूक लागली. माय, काय देखणी भाजी चिरलीस ग. अक्कल नाही काडीची, मला शांतपणे शिकवतीस वय ग. ही अशी भाजी कापतात? ही अशी कापतात का? अशी बघितली होतीस का भाजी कधी? हो ना, चिर मग तुझं तुझ. हा, हीच करते ना समजा काम. तू आपली गावभर हिंडत बस, काम ना धाम. रश्मी, ज्या घरी जाशील ना माय, कल्याणच करशील त्यांचं. तुझं काय आईच्याच नावानं खापर फोडतात. खापर फोडणाऱ्या घरात मी जाणारच नाही. मी तर असं मस्त एखादा श्रीमंत पोरगा बघणार, गोपाळपेक्षा पण भारी. करिश्मा, ऐ, बघ बाई बघ, लय श्रीमंत नवरा बघ, आणि या गरिबीतून बाहेर काढ बाई. किरकिर करणारीला मी नसतं बाहेर काढत. आता स्वतःच्या आईला असं बोलतात होय? माझं बाळ आहे ना तू, माझी करिश्मा, माझं लाडच बाळ ग. हो ना, मग आता जा, पण दिशी काहीतरी गोड खायला आण, जा. गोड खायला पाहिजे. थांब, आणते ठेवलं. थांब. तुझ्यासाठीच ठेवलं होतं. धर. तू बरं. आता लहान आहेस वय तू. धर, आकर. सुशीला त्या काय आताच्या आता बाहेर चला बरं. तुम्ही काय झालं? बाहेर चला लवकर, पोलीस आले. पोलीस? इन्स्पेक्टर सर, मोहितरावाच्या खुनाविषयी काही कळलंय का? हो, त्या संदर्भातच एक डेव्हलपमेंट आहे, म्हणूनच आम्ही इथे आलोय. तपासादरम्यान बऱ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या. त्यानुसार एक लीड मिळाली आहे.
म्हणून तर आम्ही इथे आलोय. साहेब नेमकं झालंय काय? कळेलच तुम्हाला. आय मीन सगळ्यांनाच कळेल. मला सांगा, करिश्मा दत्तोबा शेलुकर इथेच राहतात ना? करिश्माला शोधत आले ते? हा काय नवीन ट्विस्ट आहे? हितच राहते. ती आणि तिची आई सुशिला दोघे जणी हित आश्रित आहेत. म्हणजे आधी दत्तोबा, करिश्माचे वडील, ते पण राहायचे पण आता दुबईत असतात. त्यांचं घर जळालं ना तेव्हापासून ते हितच आहेत. पण काय झालं? करिश्माला सापडलं का मोहितरावाचा खुनी? सांगतो ना, सांगतो. बोलवा त्यांना. ए सुशिले, बघ कुठे करिश्मा? बोलू तिला. ओ सुशीला आत्या, अहो ते इन्स्पेक्टर साहेब विचारताय तुमच्या मुलीबद्दल, सांगा ना. माय सेल्फ विंजे सरकार. शी इज सुशीला आत्या, मदर ऑफ करिश्मा. हा सांगा. नमस्ते साहेब, माझीच पोरगी. काय झालं पण? म्हणजे असं अचानक तुम्ही आला, तिला बोलवताय. काय झालंय का? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा. कुठे आहेत त्या? ती आहे ना इथंच. सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. विंजे सरकार आहे आम्ही, पण करिश्मासाठी पोलीस आलेत, त्याच्याबद्दल नो आयडिया. तुम्हाला विचारलंय का कोणी? ओ सुशीलाबाई, करिश्मा कुठे आहे? होय, आवाज देत. करिश्मा, ए करिश्मा, करिश्मा. ये, घाबरू नको, काही नाही. साहेब, ही माझी पोरगी करिश्मा. जरा लढच आहे, लहान आहे ना अजून. गावभर हिंडत असती बघा. चुकलं असेल ना तर लहान म्हणून सोडून द्या. चुकलंय का काय? हे मी तिच्याशीच बोलतो. तर करिश्मा, मोहितरावचा खून ज्या रात्री झाला त्या रात्री तुम्ही त्यांच्या घरी काय करत होतात?
काय बोलताय साहेब तुम्ही? पोरीची जाते ती, रात्री कशाला जाईल परक्या माणसाच्या घरी? मी म्हणलं दिवसभर हिंडती, रात्री नाही. तसं बघायला गेलं तर मोहितरावाचा आणि हिचा काहीच संबंध नाही. तुम्ही त्यांच्या वकील आहात? नाही ना? मग शांत रहा. प्रश्न त्यांना विचारलाय, मग उत्तरही त्याच देतील. बोला करिश्मा, त्या रात्री तुम्ही मोहितरावांकडे का आणि कशासाठी गेला होतात? एवढ्या रात्री तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे? मी कशाला जाईल? हा, आणि ते पण इतक्या रात्री मी नव्हते गेले. तुम्ही जेवढं खोटं बोलणार तेवढं तुम्ही अडकत जाणार. गेलेच नव्हते. तुम्हाला मी परत एकदा वॉर्न करतोय, खोटं बोलू नका. तुम्ही तिथे गेला होतात, आमच्याकडे आय विटनेस आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तिथे गेला होतात याचा सबळ पुरावा आमच्याकडे आहे. नाही पटत? ठीक आहे, दाखवतोच तुम्हाला. तुम्ही तर खरं बोलत नाही आहात, पण तुमचे डोळे तर खरं बोलतील. त्यावरती तर विश्वास ठेवाल ना तुम्ही? बोर्डे द्या माझ्याकडे. म्हणजे करिश्मा खरंच मोहितरावच्या घरी गेलेली? पण का गेली असेल ती त्याला भेटायला? आठवतं की नाही? हे कानातले तुमचेच आहेत ना? इथं तुझे? आम्हाला क्राईम लोकेशन वरती म्हणजेच मोहितराव बोडके पाटलांच्या घरी हे मिळालंय. तिथे काय करत होतं हे करिश्मा? पाहिलत? आठवतंय? एकदा बघा नीट. नाही आठवते? जर करिश्माने खरंच खून केला असेल तर तिची तर वाटच लागणार आहे. चांगलीच मज्जा येणार आहे.
हळूहळू दिग्रसकरांचं घर रिकामी होताना दिसतंय. आठवत नाही? बर. एक काम करा, चला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यावर भल्या भल्यानं सगळं आठवतं. अहो साहेब असं काय बोलता? अहो, लहान लेकरू आहे ते. तिने काय बी केलं नाही, मी सांगते ना तुम्हाला. पाटील मॅडम, घ्या यांना ताब्यात.